मच. थँक्यू. विशाखाताई थँक्यू. साहेबांचा कार्यक्रम असला म्हणजे त्यात कधीही धिंगाणा होत नाही, पण आम्हा कलाकारांच्या आयुष्यामध्ये धिंगाणा फार महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही रसिक प्रेक्षक येऊन कलागृहामध्ये तुमच्या टाळ्यारूपी जो धिंगाणा घालता तो फार महत्त्वाचा असतो. आणि असाच धिंगाणा घालत महाराष्ट्राला नाचवणारा, हसवणारा एनर्जी स्टार सिद्धार्थ जाधव याला मी विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. साहेबांच्या कार्यक्रमात हा धिंगाणा मात्र हवाच आहे आम्हाला. नमस्कार. आदरणीय एकनाथ शिंदे सर, डॉक्टर श्रीकांत शिंदे सर, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, आमच्या सगळ्यांचं ते कलाकारांचं एक वेगळं दैवत आहे. अशोक सराफ सर, अलका कुबल मॅम, महेश कोठारे सर, विजय पाटकर सर, विजय गोखले सर, अशोक पत्की सर, अहो आमची मकरंद अनासपुरे सर, संतोष, विशाखा आणि उपस्थित मान्यवर. मी जेव्हा विशाखाला बोलवलं तेव्हाच कळलं की मलाही बोलावं लागेल. खरी गोष्ट आहे की अशा वेळेला फक्त भारावून जाणं असतं आणि सर्वसामान्य कलाकार आहे मी. आणि श्रीकांत सर खरं सांगतो की अशी, एकनाथ सर खरं सांगतो, अशी व्यावसायिक रंगभूमीवर काम करायची एक नवोदित कलाकारांचं वेगळं स्वप्न असतं. एकांकिका स्पर्धा करतो आम्ही, वेगळ्या ठिकाणी जातो, पण असं आलिशान थिएटर उपलब्ध करून देणं ते पण व्यावसायिक रंगभूमीवर, ही खूप मोठी गोष्ट आहे. मनापासून मला मगापासून ते मी क्या बात आहे, वा वा, ह्याच लेवलचा रिॲक्ट होत होतो. कारण हे एक वेगळं स्वप्न आहे जे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं आणि आम्हा सगळ्या कलाकारांनी स्वप्न सामील करून घेतलं. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. इथले प्रत्येक प्रयोग सुपरहिट होणार आहेत कारण सगळी चांगली माणसं एकत्र आली आहेत आणि एका चांगल्या कलाकाराचा पहिला प्रयोग होतो सईरे सईचा, भरत जाधव सर. त्यामुळे याच्या पुढे ह्या मंचावर किंवा अंबरनाथमध्ये जे काय होणार आहे ते सईरे सईच होणार आहे, ही मला माहिती आहे. आणि जास्त काय बोलू, पण खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे मावळ रसिक प्रेक्षक आहात. आणि मगाशी श्रीकांत सर म्हणाले की तुम्ही खूप लांबून आलात, खूप वेळ. नाही सर, तुम्ही कधी बोलू तर येणार आहे, कारण हे भेटणं खूप क्वचित आहे आणि हा आशीर्वाद आम्हा सगळ्या कलाकारांना हवा असतो. त्यामुळे थँक्यू. आणि ह्या मंचावर जी गोष्ट आहे त्याला भरभरून प्रेम करा, कारण त्याच्यासाठीच आम्ही सगळे जगत असतो. काही बोललं असेल तर चुकलं मागलं माफ करा, पण तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता हास्याचे फटाके फुटणारच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सिद्धार्थ. आणि यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी